नंदुरबार जिल्हा आणि तिथलं निसर्ग सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालतं. पण या निसर्गरम्य डोंगराळ भागात राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांना रोजच्या प्रवासात किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात याची कल्पना फक्त तिथे राहणाऱ्यांनाच आहे. विशेषतः पावसाळ्यात धडगाव ते तळोदा हा प्रवास म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून केलेला प्रवास असतो. पण आता ही परिस्थिती कायमची बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात एक मोठी क्रांती होऊ घातली आहे. येत्या 5 मार्च 2026 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आणि अर्थसंकल्पनात तळोदा ते धडगाव दरम्यान सातपुड्याच्या डोंगरातून थेट बोगदा म्हणजे टनल निर्माण करण्यासाठीच्या सर्वेक्षणाला मंजुरी आणि निधी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा प्रकल्प कसा असेल, तो कुठून जाईल आणि यामुळे सर्वसामान्यांचे जीवन कसे बदलेल याची सविस्तर माहिती आपण या विशेष बातमीत घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. गेल्या अनेक वर्षांपासून धडगाव शहराला नंदुरबार जिल्ह्याशी अधिक सुरक्षित आणि जळगावच्या मार्गाने जोडण्याची मागणी होत होती. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजेच PWDने राज्य शासनाकडे या बोगद्याच्या सर्वेक्षणाची हमी देणारा प्रस्ताव आणि पत्रव्यवहार पाठवला आहे. सप्टेंबर 2025 पासून या प्रकल्पाच्या शक्यता पडताळणीचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू होते. आता 5 मार्चच्या अर्थसंकल्पनात या प्रकल्पाच्या क्षेत्रीय सर्वेक्षणाची म्हणजेच रिजनल सर्व्हेसाठी अधिकृत निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. एकदा का सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आणि डोंगरांचे तांत्रिक परीक्षण म्हणजे सॉइल अँड माउंटन टेस्टिंग यशस्वी झाले, या बोगद्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग मोकळा होईल. हा बोगदा नक्की कुठून काढला जाणार हे समजून घेणे खूप रंजक आहे. सर्वप्रथम सध्याचा मार्ग. सध्या धडगाव ते तळोदा जाण्यासाठी चांदसैली घाटाचा वापर करावा लागतो, ज्याचे अंतर तब्बल 44 किलोमीटर आहे. द्वितीय, नवा प्रस्तावित मार्ग. हा नवा मार्ग तळोदा शहरापासून 20 किलोमीटर आणि धडगावपासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलवान गावातून जाईल. तृतीय, बोगद्याची जागा. अलवान ते धडगाव तालुक्यातील बिजरी आश्रम शाळेपर्यंत हा मार्ग जोडला जाईल. अलवान ते बिजरी या डोंगराळ भागात साधारण 4 ते 5 किलोमीटर लांबीचा हा महाकाय बोगदा आणि जोड रस्ता प्रस्तावित आहे. चौथं, अंतरात घट. हा बोगदा तयार झाल्यास 44 किलोमीटरचे अंतर थेट 33 किलोमीटरवर येईल, म्हणजेच प्रवाशांचे 11 किलोमीटरचे अंतर कमी होईल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी अक्कलकुव्याचे आमदार श्री आमशा पाडवी यांनी मागील पावसाळी अधिवेशनात विधानसभेत जोरदार मागणी लावून धरली होती. त्यांच्या लक्षवेधीनंतरच शासनाने याची गंभीर दखल घेतली. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही नंदुरबारच्या रस्ते विकासासाठी विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे. शासनाने बोगदा निर्मितीस हरकत नसल्याचे यापूर्वीच दर्शवले असून आता फक्त निधीची प्रतीक्षा आहे, असे आमदार पाडवी यांनी स्पष्ट केले आहे. बोगद्याचे काम पूर्ण होण्यासाठी काही वर्षे लागतील, पण तोपर्यंत सध्याच्या चांदसैली घाटातील प्रवास सुरक्षित करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याच्या म्हणजेच लँडस्लाइड होण्याच्या घटना नेहमी घडतात. यावर तात्काळ उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने चांदसैली घाटातील धोकादायक कड्यांवर हाय टेन्साईल जाळ्या म्हणजेच हाय टेन्साईल नेट्स बसवण्याचा प्रस्तावही शासनाकडे दिला आहे. यामुळे दरड कोसळून होणारे अपघात टळतील आणि रस्ता बंद पडणार नाही. यासाठीही याच अर्थसंकल्पनात तरतूद होण्याची शक्यता आहे. चला या प्रकल्पाचे फायदे जाणून घेऊया. सर्वप्रथम वेळेची आणि इंधनाची मोठी बचत. अंतर 11 किलोमीटरने कमी झाल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि वाहनांच्या इंधनाचीही मोठी बचत होईल. द्वितीय, सुरक्षित प्रवास. चांदसैली घाटातील धोकादायक वळणे आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याची भीती या बोगद्यामुळे कायमची संपेल. नागरिकांना बारमाही सुरक्षित मार्ग मिळेल. तृतीय, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा. धडगावसारख्या अतिदुर्गम भागातील रुग्णांना गंभीर आजारपणात किंवा प्रसूतीवेळी नंदुरबारच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये वेळेत पोहोचवणे शक्य होईल. यामुळे अनेक जीव वाचू शकतील. चौथं, शेती आणि व्यापाराला चालना. सातपुड्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल उदाहरण सीताफळ, आंबा, विनपोच जलगतीने तळोदा आणि नंदुरबारच्या बाजारपेठेत पोहोचेल, ज्यामुळे अर्थकारणाला गती मिळेल. पाचवं, शिक्षणाची दारी खुली. दळणवळण सोपे झाल्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शहराकडचा प्रवास सोपा होईल आणि शिक्षणाचा टक्का वाढेल. चला आता या प्रकल्पाचे तोटे किंवा आव्हाने जाणूया. सर्वप्रथम
पर्यावरणाचा प्रश्न. सातपुडा पर्वतरांग ही जीव वैविध्यतेने नटलेली आहे. डोंगरात 5 किलोमीटरचा बोगदा खोदताना मोठ्या प्रमाणावर झाडे तोडावी लागतील आणि वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होऊ शकतो. द्वितीय, प्रचंड खर्च आणि वेळ. डोंगर पोखरून बोगदा बनवणे हे अत्यंत खर्चिक, शेकडो कोटींचे बजेट आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक काम आहे. याला अनेक वर्षे लागू शकतात. द्वितीय, कठोर तांत्रिक परीक्षण. सातपुड्याचे कडक बोगद्यासाठी किती मजबूत आहे हे पाहणे मोठे आव्हान असेल. जर भौगोलिक रचना अनुकूल नसेल तर प्रकल्पात अनेक तांत्रिक अडचणी येऊ शकतात. मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर तळोदा धडगाव बोगदा हा केवळ एक रस्ता नसून तो सातपुड्याच्या दुर्गम भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणारा विकासाचा महामार्ग ठरू शकतो. विकास आणि पर्यावरण यांचं योग्य समतोल राखून हा प्रकल्प राबवल्यास नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात हा एक सुवर्ण अध्याय ठरेल, यात काही शंका नाही. आता सर्वांच्या नजरा 5 मार्चला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पनाकडे लागून आहे. जर या क्षेत्रीय सर्वेक्षणाला हिरवा कंदील मिळाला तर खऱ्या अर्थाने सातपुड्याचे भाग्य उजळेल. तुमचं मत काय यावर? नंदुरबारच्या विकासासाठी तुम्हाला बोगदा किती महत्त्वाचा वाटतो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.